नमस्कार. कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. कथेचं नाव आहे तबकडी. नुसताच उन्हाळा सुरू झालेला. सगळीकडे पाणी टंचाई आतापासूनच सुरू झालेली. लाईट वेळेवर नसायची, म्हणून रात्री अपरात्री मोटारी चालू करून रानात गव्हाला उसाला पाणी सोडावं लागायचं. डोंगराच्या पायथ्याला 4 एकराचा डाग सगळा बागायत करून टाकलेला. पौर्णिमा नुसतीच 2 दिवसावर आलेली. पोटभर जेवलो आणि खांद्यावर घोंगडं टाकलं. एका हातात कुऱ्हाड घेऊन निघालो शेताला. चंद्राचा लख्ख प्रकाश साऱ्या शिवारावर पसरलेला. शेताला जाणारी गाडीवाट अगदी स्पष्ट दिसत होती. रातकिड्यांची किरकिर कानावर घोंघावत होती. मोटर चालू करून 2-4 दाराला पाणी लावलं आणि घोंगडं पांघरून रोज उठायचं बसायच्या जागेवर आडवा झालो. मध्यान रात्रीला जाग आली. हातातल्या घड्याळात अंधुक दिसत होतं 1 वाजलेलं. उठून सगळीकडे नजर फिरवली. समोरच्या टेकडावर कसला तरी लाईट लावल्यासारखा उजेड चमकत होता. टेकडावर गोल गोल वाहनासारखं काहीतरी दिसत होतं. त्या वाहनाच्या खालच्या दाराला शिडीसारखं काहीतरी दिसत होतं. त्या दारातून येणारा प्रकाश टेकडीवर पसरलेला. घोंगडं खांद्यावर टाकलं आणि हातात कुऱ्हाड घेऊन त्या टेकडीकडे धावत सुटलो. जसं जसं जवळ जात होतो तो दारातून येणारा प्रकाश डोळे दिपवत होता. कशाची पर्वा न करता त्या शिडीजवळ जाऊन पोहोचलो. त्या वाहनात वेगळीच 2 माणसं बसलेली मला दिसून आली. मी मला बघता सावध झाली. मी नुसता डोळे फाडून बघत राहिलो. आतून ती इशाऱ्याने मला वर बोलवत होती. मी पण आव बघितला ना ताव त्या चांदीच्या शिडीवर चढलो आणि वाहनात दाखल झालो. जेमतेम 2 माणसं बसायपुरती जागा. त्यातला एक जण उठला आणि त्याच्या जागेवर मला बसण्याचा इशारा केला. मी बसताच ती खाली सोडलेली चांदीची शिडी त्या वाहनात परत वर आली आणि ते दार बंद झालं. दार बंद होताच तो मोठा प्रकाश बंद झाला आणि अंधुकसा निळा प्रकाश त्या वाहनात पसरला. वेगळी माणसं याआधी कधी पाहिली नव्हती. मी चक्क आता मात्र घाबरलो. दार उघडा. कोण तुम्ही? सोडा मला. मी ओरडता समोर बसलेला म्हणाला. घाबरू नकोस. आपलीच भाषा बोलतो म्हणल्यावर शांत झालो. घाबरू नकोस. आम्ही दुसऱ्या दुनियेची माणसं आहोत. पण तुम्ही मराठी कसं बोलला? मी मध्येच प्रश्न टाकला. त्यावर तो हसला आणि म्हणाला, आम्हाला तुमच्या या जगातल्या साऱ्या भाषा बोलता येतात. तुम्ही येणार का आमच्या बरोबर? परत सोडायला येऊ आम्ही. पण कधी? किती दिवसात? मी म्हणालो, 6 महिन्यात परत सोडू. बरं निघायचं मग? तो म्हणाला, परत सोडताय म्हणून येतोय. मी जोर देऊन म्हणालो, मला पण या शेतीच्या कामातून वैताग आलेला आणि हा दैवानं दुसरी दुनिया बघायला संधी दिलेली, मग का सोडावी? त्याने इशारा करताच ते वाहन क्षणात आकाश गंगेत तरळू लागलं. चंद्र अगदी 4 कासऱ्यावर आहे असं वाटत होतं. यानात बसून सायंटिस्ट चंद्रावर मंगळावर गेले होते हे मी शाळेत शिकलेलो आणि मी क्षणात भानावर आलो. अरे च्या, हे तर ती तबकडी. अनेक लोकांनी पाहिल्यासारखी ती पण तबकडी. मी शांत बसून होतो. गपका वाचलाय. बाहेर पहा. तुमचं ब्रह्मांड पहा किती सुंदर दिसतंय ते. तो चंद्र, तो त्या बाजूला मंगळ, तो शुक्र, आकाशगंगा, अशा हजारो आकाशगंगा या ब्रह्मांडात आहेत बघा. बघा. तो बोलत होता आणि दुसरा गप गप उभाच होता. मी बाहेरचं विलक्षण दृश्य पाहत होतो. आजवर नुसतं गप्पा गोष्टीत ऐकलं होतं, पण आज साक्षात पाहत होतो. आणि बघता बघता आपलं ब्रह्मांड खूप दूर गेलं आणि क्षणात वेगळ्याच ब्रह्मांडाची सुरुवात झाली.
सगळं कसं वेगळंच दिसत होतं. कधी ना गप्पा गोष्टीत ऐकलेलं आणि डोळ्यांनी कधी ना पाहिलेलं. सगळं कसं परीकथेसारखं. आता आपण आमच्या दुनियेच्या आकाशगंगेत दाखल झालोय. तो हाताने इशारा करत म्हणाला. मी पाहत होतो. सगळं आपल्या ब्रह्मांडासारखंच दिसत होतं. मला राहवलं नाही. सगळं सारखंच दिसतंय. हो, तो म्हणाला. काय नाव तुमचं? प्रिया. नाव तरी विचारलं. मी कोपा आणि हा कोसा. आपलं नाव? गणेश, मी म्हणालो. यानाची गती आता थोडी कमी झालेली. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमललं होतं. यांची यात्रा सफल झालेल्याची आनंदी लाट जाणवत होती. आता 2च मिनिटात आपण आमच्या धरतीच्या कक्षेत उतरणार. गणेश, तुम्ही पहिलंच आमच्या धरतीचे पाहुणे म्हणून आलात. तुमचे स्वागत आहे. तुम्ही हा ड्रेस अंगावर चढवा, म्हणजे आमच्यासारखे दिसाल. फरक राहील तो उंचीचा. आमच्या डबल तुमची उंची. आमच्यातली माणसं तुम्हाला पाहून खुश होतील. नक्कीच काय? कोसा? होय. अगदी काय सांगू काय नको असं झालंय मला. कोसा पहिल्यांदाच बोलला, पण चांगला बोलला. मी त्यांनी दिलेला ड्रेस चढवला, पण उंचीला मात्र कमी पडत होता. माझ्याकडे बघून ती दोघे खूप हसली. मी चांदीच्या आरशात स्वतःला पाहिलं आणि चक्कच झालो. माझा चेहरा सेम त्यांच्या चेहऱ्यासारखा दिसत होता. मी पण त्यांच्यातला असल्यासारखा वाटत होतो. थोडा धक्का लागल्यासारखं जाणवलं. यानाचे दार उघडलं गेलं होतं. आता आम्ही त्यांच्या धर्तीवर उतरलो होतो. मी पाहुणा येतो हे त्यांना आधीच कळवलं असावं. बाहेर आलं तर सगळी एकसारखा पोशाख घातलेली माणसं हात हलवून आमचं स्वागत करत होती. कोण स्त्री, कोण पुरुष हे ओळखणं फार कठीण होतं. काय फरक वाटतोय सांगा? कोपा म्हणाला. मी सगळीकडे नजर फिरली. सगळीकडे आरशासारखी स्वच्छता दिसत होती. फरक होता तो फक्त माणसात. सगळं आमच्यासारखंच, पण तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे एवढंच, मी म्हणालो. इतक्या स्वागताला आलेली माणसं आमच्या जवळ आली ती मला भेटायला फार धडपडत होती. त्यांनी याआधी माझ्यासारखा मानव कधी पाहिला नव्हता. पण त्यांच्यात शिस्त इतकी विचारू नका. गणेश, या बाजूने या. आपण आता सरकारी गेस्ट हाऊस मध्ये जाऊ. ते तुमची राहण्याची सोय उत्तम प्रकारे होईल. चला, कोपा म्हणाले. समोरच बऱ्याच गाड्या उभ्या होत्या. अगदी वेगळ्याच प्रकारच्या. सगळं वेगळंच. दार उघडलं गेलं. खांद्यावरलं घोंगडं आणि हातातली कुऱ्हाड गाडीत ठेवून टाकली. वाऱ्याच्या दिशेने गाडी धावत होती. कुठेही ट्रॉफिकचा अडथळा दिसत नव्हता. ना कुठल्या गाडीचा आवाज येत होता. धुराचं प्रदूषणही कुठे दिसत नव्हतं. बघताच आणि गेस्ट हाऊस आलं. लाकडाच्या फळ्या काढून बनवलेल्या इमारती अगदी 10-1 फूट उंचीच्या दिसत होत्या. कुठे जवळपास दगड किंवा विटांची घरे दिसत नव्हती. सगळं कसं चित्रकाराच्या चित्रासारखं. गेस्ट हाऊसच्या बाहेर सुद्धा स्वागताला पाहुणे होते. पाहुणचार घेऊन आत आलो. अचानक असं वाटलं की मी प्रयोगशाळेत तर आलो नाही. सगळं जादुई नगरी सारखं वाटत होतं. सगळीकडे मऊ मऊ गाद्या अंतरलेल्या होत्या. सगळ्या सुविधा जिथल्या तिथे. अहो गणेश, हे काय करताय? अंगावरचा ड्रेस काढू नका. इथल्या वातावरणात तुमच्या शरीराला इजा होतील, कोपा म्हणाले. मी त्यांनी दिलेला ड्रेस घातलेला होता. मी थांबलो. कोपा सांगतायत ते बरोबर असणार, कारण इथं साऱ्याच लोकांनी आपला ड्रेस घातलेला दिसतोय. इतक्यात आणखी एक चमत्कार पाहायला मिळाला. एक विचित्र माणूस पाणी घेऊन आला. पाणी घ्या, कोपा म्हणाले. मी ते पाण्याचं भांड त्या माणसाच्या हातातून घेतलं. तसा तो जसा आला तसा परत गेला. हा कोण? मी पाण्याचा घोट घेत म्हणालो. तसा कोपा हसला. याला तुमच्या जगात रोबोट म्हणतात. यंत्रमानव आमच्याकडे सगळीकडे हाताखाली या यंत्रमानवाचा उपयोग करून घेतात. काय सांगता? काय पण काम करतात? मी म्हणालो. हो, काय सांगेल ते सांगून बघा, कोपा म्हणाले. मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो.
आतून माझं अंग चिप्प भिजलं होतं. मी खडबडून जागा झालो. तर काय, गव्हाला सोडलेलं पाणी माझ्या अंगाखाली आलेलं. मी चक्क झालो. मोकळा श्वास सोडला आणि मोटर बंद करून घराची वाट धरली. पण तो तबकडीतून केलेला प्रवास, ती विलक्षण जग माझ्या मनात भोवऱ्यासारखं फिरत होतं. कधीच न विसरण्यासारखं पडलेलं स्वप्न होतं. धन्यवाद. ही कथा कशी वाटली? लाईक आणि सबस्क्राईब करून सांगा. धन्यवाद.